सन्माननीय रंगमंच उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं मी आज इथे येणार नव्हतो कारण माझी प्रकृती फारशी बरी नाही आहे. पण डॉक्टर धनंजय केळकर, श्री कराड साहेब आणि आजचे गायक सन्मान मूर्ती राहुल यांचे मनपूर्वक आभार मानायला मी इथं मुद्दाम आलो आहे की अतिशय कमी अवधीत त्यांनी हा एक कार्यक्रम आयोजित केला इथं. कारण दीनानाथ रुग्णालय, नवीन होणारं रुग्णालय या सगळ्या कामामध्ये डॉक्टर धनंजय केळकर आणि त्यांच्या सर्व सहकारी इतके अडकलेले आहेत की त्याच्यामध्ये असा एक कार्यक्रम करणं हे त्यांच्या खरंच म्हणजे त्यांच्या शक्तीचं कौतुक वाटतं मला की त्यांनी हा इतक्या लवकर आयोजित केला. आणि अतिशय अलीकडे कार्यक्रमात व्यस्त असलेले देशपांडे साहेब त्यांनी लगेच होकार दिला आणि कराड साहेब जागतिक कीर्तीचे ग्रस्त आहेत. ते आमच्या एका शब्दावरती इथं आले. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानायला इथं आलेलो आहे. त्यांचं ऋण मानायला मी आलो नाही आहे, कारण ऋण मानलं की त्याची गंमत निघून जाते. माणसाने ऋणातच राहावं, तो फेडण्याचा प्रयत्न करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हा देवीचा 3रा दिवस आहे पुण्यस्मरणाचा. 2022 साली ती गेली. मग तुम्ही विचाराल की 23 साली का नाही केला स्मरण दिन, 24 साली का नाही केला. त्याचं कारण असं होतं की दीदी गेल्यानंतर उषाताई जिथे बसलेली आहे ती, आशाताई, भारती, मीनाताई आणि दीदीचे सर्व चाहते हे आम्हा लोकांवरती तुटून पडलेत की दीदीची पुण्यतिथी करायची नाही, पुण्यस्मरण दिन करायचं नाही. कारण दीदी ही आपल्यात ते गेलेली नाहीच आहे. ते आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, ते आपल्यामध्येच आहे. आणि म्हणून तिचा पुण्यतिथी हा दिवस मनवायचा नाही, तिच्या तस्वीरीला हार घालायचा नाही. ती आहे, आपल्यामध्येच आहे आणि याची त्यांना खात्री आहे. आजही आहे, त्यावेळी होती. त्यांच्यापेक्षा 10 पट जास्ती खात्री मला आहे की दीदी आहे, इथंच आहे. मला पूर्ण खात्री आहे की त्या ह्या रंगमंचाच्या या रंगभूमीच्या वातावरणात तिचं अस्तित्व फिरत आहे, ती इथंच आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वराने एक अभंग ठरलेला आहे. तो अलीकडे मी विहारी बाळावर गात असे. मी त्या अभंगाचं निरूपण करतो की अवचित परिमळू अकस्मात नाही, अकस्मात होणारं होऊन जाते असं रामदासांनी म्हटलेलं आहे. अकस्मात नाही, अवचित आहे. चित्ताला थोडंसं धक्का देणारी गोष्ट अवचित. परिमळू सुगंध नव्हे, परिमळ. फूल गळे फळ गोड जहाले, बीज नुरे डौलात तरुण उरे, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी, घरात बी शुक्र बघ राज्य करणी. ह्या सगळ्या मृत्यूत एक अमरता तयार होते. ती अमरता म्हणजे परिमळ. होत जागे रान गीते हृदय लागे गुणगणू, ह्या परिमळ आहे. हा अवचित येतो, हा हळू येतो, आवार येतो, हा नाजूकपणे येतो. आणि त्याचं अस्तित्व असं प्रचंड असतं की एकदम बराच येतो की मी म्हणे गोपाळू आला गे बाय, तो गोपाळू तर बाहेर नाही. आज मला इथं बसल्यावर असं वाटतंय खरंच अवचित दिदी इथं आलेली काय बाहेर. चाचरती चाचरती बाहेर निघाले आणि ठकाची बी ठेले काय करू. ती खरंच आली असेल का बघायला माझं मन तिथं जात आहे. खरंच ती आलेली आहे आणि मी आपल्या जागच्या जागी रोवून गेलेलो आहे की ती इथं आहे. कशी आहे ती. तो सावळा सुंदरू कासे पितांबरू, लावण्य मनोहरू देखील लागा.
काय करते ते बोधोनी ठेले मन तव झाले आन सोकोने घेतले प्राण गे माझे बाय. ते असे आमचे प्राण बाहेर काढून घेतले, सोकून घेतले प्राण. आज प्रत्येक गायक आपलं व्यक्तिमत्व, आपलं अस्तित्व ज्याला विसर्जित करतो कलेच्या निर्मिती क्षेत्रात, त्यावेळेला अभिव्यक्ती निर्माण होते. अशी अभिव्यक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे गायक पारितोषिक विजेते इथं बसलेले आहेत. माझी खात्री आहे की ते गात असताना त्याला पण भास होईल की आज ते नाही गात आहेत. आज त्यांच्या मुखातून, त्यांच्या गळ्यातून, त्यांच्या हृदयातून एक वेगळा सूर काहीतरी येतोय. ते अस्तित्व इथं आहे, ते इथं आपल्या भोवती फिरतंय आणि त्या अस्तित्वात ते गाणं निर्माण होणार आहे. आपल्याला थोडीशी अतिशयोक्ती वाटेल, थोडासा आगाऊपणा वाटेल की असं वाटतं काही फार आपलेपणात गहिवर बोलतोय नाही, असं नाही. अशी एक गोष्ट आहे की तुळशीदास गंगा किनारी बसायचे आणि रामायण सांगायचे. बऱ्याच दिवस हा प्रकार चालू होता. आणि त्याच्या लक्षात आलं की इथं इतकी जी गर्दी होत्या गंगा किनारी, एक म्हातारा माणूस पाठी बसलेला असतो. आणि संपूर्ण रामायण संपलं तेव्हा ते त्या म्हाताऱ्याकडे गेलेत आणि त्याला बोलले की हनुमान जी, आपने जो रामायण खुद देखा है, आप रामायण के तो नायक है, आप क्यों रामायण सुनने आते हैं? तर तुळशीदास म्हणाले की जिकडं जिकडं रामायण, हनुमानजी म्हणाले की जिथे त्या रामाचं नाव येतं तिथं मला यावंच लागतं. त्याप्रमाणे जिथं जे संगीत येतंच तिथं तिथे दिदीला यावंच लागतं. ऐकायला का असेल ना ती उपस्थित राहते. मला पूर्ण खात्री आहे आज तिचं अस्तित्व, संगीतासाठी तिने केलेलं समर्पण, आपल्या कुटुंबियांसाठी केलेलं समर्पण. मी लता देणारच म्हणणारी लता मंगेशकर इथं आज हजर आहे आणि अतिशय कौतुकाने ती देशपांडेचा गाणं ऐकणार आहे. हा देशपांडेच्या पण गळ्यामध्ये एक वेगळा सूर आपल्याला ऐकायला मिळाला, मला पूर्ण खात्री आहे. मी आपणा सर्वांचे आणि या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.